अजितदादांना या ठिकाणी आम्ही विनम्र आदरांजली वाहून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ करत आहे। आज या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत पोहोचून अजितदादांनी जे पुणे जिल्ह्यासाठी कार्य केलंय, महाराष्ट्रासाठी कार्य केलंय, ते यापुढे असंच चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली असेल, माऊली आबा कटके असतील शिरूर हवेलीचे आमदार, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदला शीतलताई कांबळे आणि पंचायत समितीला अमोल भाऊ टेकाळे यांना उमेदवारी दिलेली आहे। या ठिकाणी कदमाकोस्ती, लोणी, वडकी या जिल्हा परिषद गटात रस्त्याचं जाळं उभारण्यासाठी असेल किंवा इतर काम करण्यासाठी आपल्याला शीतलताईंना त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। शीतलताई या स्वतः शिक्षिका राहिलेल्या आहेत, उच्च शिक्षित आहेत। त्यांचे पती सुजित कांबळे सुद्धा ॲडव्होकेट म्हणून काम करत आहेत, दोघंही उच्च शिक्षित आहे। त्याचबरोबर आपला दुसरा उमेदवार पंचायत समितीचा अमोल टेकाळे हा आंबेडकर चळवळीतून आलेला तरुण युवक आहे, त्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे। त्याला या ठिकाणी प्रचंड बहुमतांनी विजयी करून आपण इथं महिला असतील, तरुण असतील यांच्यापर्यंत पंचायत समितीच्या माध्यमातून जे योजना येतील त्या योजना पोहोचवण्यासाठी पंचायत समितीवर पाठवावं। आणि दादांचं आठवण म्हणून एक सांगतो की दादा कायम सांगायचे की मी कामाचा माणूस आहे। दादांनी कधी जातीवादी राजकारण केलं नाही, फक्त विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणारा एकमेव असे दादा नेते होते। त्याच पद्धतीने आम्ही यापुढे विकासावर फक्त जातीवादाला साईडला ठेवून राजकारण करेल आणि कामाचीच माणसं आहे आम्ही अजितदादांसारखी। आणि अजितदादा ज्यावेळी शेवटी विमान अपघात झाला त्यावेळेस जे निवेदनं त्या ठिकाणी माळरानावर पडली होती, त्यावरून हेच दिसून येतं की अजितदादांनी जी काही लोकांची कामं केल्यात तीच कामे यापुढे आम्ही तसेच चालू ठेवू असे मी जनतेला सांगतो। आणि जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन करतो। धन्यवाद।